मस्ती आम्हाला तुम्ही दाखवता ईडी सीबीआय हा कसे फुटले म्हणतात ते गिरीश महाजन जे म्हणतात ना फुटणार फुटले. मी माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली ना सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो. एक दिवस नाही अर्धा तास जरी ईडी सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा. आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे या व्यक्तीवर. ह्या काय समजतो स्वतःला. नाशिकच्या कुंभमेळ्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चालला हिंदुत्वाच्या नावानं. कुठले कॉन्ट्रॅक्टर्स काय सगळी यादी माझ्याकडे आलेली आहे आणि हे आम्हाला शिकवणार. हा ज्याने आयुष्यभर पोलीस संरक्षणामध्ये गुंडगिरी आणि भ्रष्टाचार केला ते आम्हाला शिकवणार. मग भीती नाही ना. मग नाशिक महानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुमचे नगरसेवक ठाण्यात लपवून का ठेवलेत. तुमचं सरकार आहे ना, तुमचे पोलीस आहेत ना, तरीही तुम्ही हे का लपवून ठेवले. भीती आहे ना तुमच्या मनामध्ये. तेव्हा ही राडेबाजीवरती आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं असेल ना तर पोलीस बाजूला ठेवून या. आणि परत सांगतो अर्धा तास ईडी सीबीआय आणि पोलीस द्या. गिरीश महाजन पहिला फुटेल. गिरीश महाजन ही व्यक्ती पहिली फुटेल. हे आम्हाला सांगू नका. ते संघाच्या चड्ड्या बिड्ड्या विचार आयडिओलॉजी हे आम्हाला सांगू नका. हेच पहिले फुटतील. आता बोला. नाही आणि ते रावसाहेब दानवे म्हणत होते काय संजय राऊत रावसाहेब दानवे काय संजय राऊत भाषा वापरतात मला कोणतं सांगितलं. जे रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना साले चोर लफंगे दरोडेखोर म्हणतात ती कोणती भाषा. प्रामाणिक शेतकऱ्यांना हे साले चोर आहेत, हे साले लफंगे आहेत, हे साले बेईमान आहेत, हे रावसाहेब दानवांची मंत्री म्हणूनची वक्तव्य आहेत बरं का. आम्ही त्या गद्दारांना शिव्या घातल्यात. गद्दारांना मी म्हणतो आहे ना गद्दारांविषयी इतकं प्रेम का. गद्दारी करणाऱ्यांविषयी तुम्हाला इतकं प्रेम का हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. कारण या पक्षाचा जन्मच बेईमानीतून झालेला आहे. हाँ बोले आप हिंदी की बोले. ये बताइए अब आप लोग की बैठक हो गई वहाँ सुरक्षा बढ़ाई जा रही है. ऐसे भी खबरें आ रही कि इधर उधर गए वो लोग चार्टर्ड प्लेन से जो पाकिस्तान से थे. आप लोगों ने भी आज हमने एक मीटिंग जो हमारी थी पार्लियामेंट्री दल की उसमें हमारे लोकसभा के 3 सांसद आए थे. राजाभाऊ वाझे, अनिल देसाई, अरविंद सावंत और बाकी के लोग आए नहीं हैं. हमने उनको तो पहले शोकाज नोटिस दी है. 7 दिन का उनको जवाब के लिए टाइम दिया है. बाद में देख लेंगे. अभी वो प्रोसेस शुरू हो गया. हम उनको डिस्क्वालीफाई करने की पूरी कोशिश करेंगे. अगर लोकसभा के अध्यक्ष नियम कानून और सुप्रीम कोर्ट के निर्देश के तहत काम करेंगे तो ये लोग डिस्क्वालिफाय हो जाएंगे. सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही जाणार किंवा आधी लोकसभेची प्रोसेस पूर्ण हो जाए. पहले लोकसभा का प्रोसेस पूरा होने दो. बाद में आप जाएंगे. सब कुछ करेंगे. ये लड़ाई आप